मित्रांनो, आम्ही आज आलो शिवतेज वॉटर पार्कला. तर आम्ही इन्स्टावर रील बघून शिवतेजला यायचं ठरवलं. पण आल्यावर पूर्णपणे आम्हाला खूप बेकार वाटलं. का म्हणून आलो इथे असं झालं? कारण सांगतो तुम्हाला. इथे पाणी बघा इतके घाण आहे. छोटे छोटे मुले त्यात एवढे खेळतात, पण पाणी स्वच्छ नाही. बघू शकता त्यात काही पण तरंगत आहे. त्यामध्ये त्यामध्ये आम्हाला किडे पण पाहायला भेटले. तर काही झुरळ होते. तुम्ही सांगा, लहान मुलांसाठी हे बरोबर केलं आहे का? त्यात त्यांचे लहान मुलांचे स्लाइड्स एवढे खराब होते की पूर्णपणे जंग लागलेले आहेत त्यात. कोणाला पण इजा झाली तर कोण जबाबदार घेतील हे मला समजलं नाही. आणि त्यात वॉटर फाउंटेन बघा तो. वॉटर काहीच नाही आहे, पाणी तर काहीच येत नाही त्यामध्ये. पूर्ण बंद आहेत. काय ॲक्टिव्हिटीज चांगल्याच नव्हत्या. त्यापेक्षा कितीतरी पटीने गंधर्व वॉटर पार्क आणि बरा वाटला. आणि एक सांगतो, अं, मोठ्यांच्यासाठी पूल बघा किती छोटा आहे. पाणी तर गुडघ्याच्या खाली आहे. एवढं घाण पाणी, तर आजारी आजारी पडणं तर शक्यच आहे. आणि स्लाईडमध्ये तर बघू शकताय, खूप लोकांना इजा झाली त्याच्यामध्ये. कोणाला लागले हाताला, इव्हन मला सुद्धा लागलंय. त्याच्यानंतर नाश्त्याच्या वेळेला गेलो आम्ही. तिथं भाजी तर केली होती पावभाजीची, पूर्णपणे करपलेली होती. त्याचं टेस्ट सगळ्यांनी हाय तसं फेकून दिलं. आणि नंतर तिकडून पुढे गेलो तर ठीक आहे, लहान मुलांच्या खेळण्यासाठी गेलो. तर तिथं बलून्समध्ये पण हवा नव्हतं. तर त्यांनी म्हणाले की बलून पंक्चर आहे. आता हे पंक्चर आहे म्हणून हे ऐकण्यासाठी आम्ही इथं 800 रुपये भरून आले का? मला हे सांगा तुम्ही. ठीक आहे, 800 रुपये पूर्ण ह्यांची फी आहे. त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी पण चांगल्या असायला पाहिजेत, किंवा चांगल्या तर असे पण प्रोटेक्शन चांगलं असावी त्यांची सगळी. मुलांची केअर घ्या, मुलांचे मुलंच खेळणार आहेत, केअर तर असायला पाहिजे. तर तुम्ही सांगा, या विषयावर मला ॲक्टिव्हिटीमध्ये काही बरोबर नाही. तुमच्याविषयी मांडला आहे. हा, मी तुमच्याविषयी मांडला आहे. तर यावरती तुम्ही सांगा मला कमेंट करून मित्रांनो, की हे बरोबर आहे की चुकीचं आहे. थँक्यू. या विषयावर मला ॲक्टिव्हिटीमध्ये